गाइस, वेलकम बैक टू माय न्यू ब्लॉग। बड़े दिनों से बहुत किधर गायब थे, लेकिन आज आ गए फाइनली। वक्त निकाला आज के लिए और मिल गया। आज गया था ऐसा वीडियो बनाओ मत। लेकिन आज चलो ब्लॉग निकलना जाए, क्योंकि आज बहुत बड़ी मंजिल पे हम लोग पहुँचने वाले। मतलब जा रहे हैं सब लोग। ये लोकेशन किधर की, आप मतलब इधर कभी आए होंगे तो कमेंट कर देना। मैं थोड़ा ऊपर जाके आपको बताता हूँ, मतलब वो वीडियो तो स्टार्टिंग में समझ जाएगा किधर जाने वाला हो। देखो पहिली पडाव लागले आपल्याला, ही छोटीशी नदी बघू शकतात। आपला हा सोबत आहे आपला शेर। चलो कालू, चलो चलो चलो। आम्हाला रस्ता दाखवण्यासाठी त्याला आम्ही बोलवलेला खास। त्याला फोन केला जेव्हा आम्ही इकडेच होतो ना, तेव्हा फोन केला त्याला, काय भाई रस्त्यावरती येऊन राहिला, तर तो आता आम्हाला घेऊन जात आहे। तर भाई ही आमची टीम आहे, तुम्ही बघू शकतात। माझी चप्पल तर तुटणारच आहे, आता नवीनच घेतलेली तुटणार आहे आता। तो चल लाईट्स होतं वरती। तर भाई खूप दिवसानंतर आले तर आपण लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका। चला जाऊ शकतात गाईस। सीडी लागली आपण इकडे पहिली बघू शकतात। थोडं चालून पण थोडे थकले आहेत, कारण की खूप दिवसानंतर असं पण ट्रेकिंग करत आहे। जे काय आपण आशेरी गडवरती आलेले, तिकडे खूप दिवसापासून आम्ही जाणार असं खूप दिवस, म्हणजे किती गेले वर्षे किती आम्ही सांगितलं का जाऊ पण जाता आलं नाही, कारण की कोण रेडी नव्हतं एक टायमाला। तर फायनली आज सुट्टी भेटली, तर काय पण कोणाला मला जायचं होतं। तर भाई आम्ही निघून गेले एवढे, तर जायचं ही आपली पहिली साधा सुरुवात झाली आहे करणं। आपला कालू सोबतच आहे, काही टेन्शन नाही। तर चला लेट्स आता पुढे जाऊ तुम्हाला डोंगर दाखवतो पुढे। ते त्या साईडला त्या डोंगर तर जायचं आहे। इकडनं बघायला गेलं तर खूप वरती, म्हणजे पूर्ण स्ट्रेट दिसत आहे, पण आता बघू हळूहळू चढू आणि वरचा सीन दाखवतो तुम्हाला। चलो तब तक ब्लॉग में बने रहो। गाईस आमची माणसांची हालत बेकार। 4 माणसं वरती, दोन माणसं खालती, असं सीन चाललं आहे। आम्ही कसं तरी आमची जी मुलं, म्हणजे आमची जे त्या टाईपने आम्ही जात आहे बरोबर, ते लोक थोडे आता बुजुर्ग हो गए भाई। तो हाँ तो रुक गए, तो हमने जा रहे भी। मतलब थकवा तो आ रहा है मेरे को, थकवा तो आ रहा है, लेकिन चढ़ना भी तो आधा डोंगर भी नहीं चढ़े। 100% में से अभी 5% चढ़े शायद, ऐसा लग रहा है मेरे को। बट जाऊ आता, काय आल्या तर जायला लागेल आता। शिवाजी महाराज च आहे हा किल्ला। जाऊ आता पुढे। आणि गाईज तुम्ही जसे जसे आपल्या किल्ल्यावरती चढत जातील ना, तसे तसे तुम्हाला म्हणजे एक एक असे ॲरोचे हे मार्ग दिसत जातील। म्हणजे तुम्ही प्रॉपर त्या रस्त्याला जात आहे की नाही ते हे मार्ग तुम्ही बघत या, कारण की डोंगर खूप मोठा आहे, याचे रस्ते खूप जागृत असतील। मग ते शोधत आणि विचार तुझ्यात कोण उतरत असेल, कोण जात असेल त्यांना विचार तुझ्यात चढा। की हा कसा मोठा किल्ला आहे, तर काय इकडे वाघ बाघ म्हणजे राहू शकतात, तिकडे प्राणी राहू शकतात तिकडे, तर थोडं बी केअरफुल। ओके, तर छोडू आपण जाऊ आता। आपण अर्ध्या रस्त्याला पण अजून पोहोचले नाही, जो की डोळ्याने तर खूप खतरनाक सीन दिसत आहे वरचं, पण तुम्हाला मी सांगू नाही शकत। ते आता कसं वरती जाऊन पण पूर्ण प्रॉपर पोहोचू, नंतर तुम्हाला दाखवतो मी। तर चलो आता पण जाऊ पुढे हळूहळू। सीन एकदम खतरनाक भेटतील। आपली माणसं अजून 3 जण खालती आहेत, 3 जण वरती आहेत, मी इकडे त्यांच्या मध्ये जात आहे। गाईज पोहोचले आम्ही, अर्ध्या रस्त्यात पण आहे, बट लोकेशन बघा इकडे वरती चढून आहेत जे दिसत आहे। आणि तुम्ही इकडे किल्ल्यावरती बघा, असं कचरा कुठे टाकू नका, इकडे असं डस्टबिन केलं आहे त्याच्यामध्ये टाका। ज्याकडे आपल्या किल्ल्यावरती महाराजांचा किल्ला आहे, इकडे कचरा करायचा नाही। तर जेव्हा आता वरती आपण ते ऑलरेडी वरती आहेत, आणि आपला डोंगर अजून चढायचं आहे वरती। तर चलो गाईज,
साथी दो हो गए अपने साथ। अभी कौन कौन एक कुत्ते हम लोग के साथ में आ गए जो कि सब एक में के साथ है। दिखाओ दिखाओ एक बार दाखव काय आहे। ओय छोटा हैकर स्पीड हॅक मिल गए गाईज। आपल्याला लहान लहान वॉटरफॉल इकडे बघायला दिसल्यात खतरनाक मस्त, जो की खूप छान दिसत आहे। तहाच आपला निसर्गाचा मस्त मस्त सीन बघत आपण चढूया आपल्या महाराजांच्या गडावरती। चलो गाईज हे रस्ते चेक करू। गाईज मी रस्ते चेक करा, हा रस्ता आहे वरती जायचा भाई नेक्स्ट लेवल। पण आपलं डॉगी का आपल्या साथ सोडत नाही सोबतच। चलो गाईज तुम्ही सीन चेक करा एकदा, सीन चेक करा बस, जो नेक्स्ट लेवल आहे ना भाई। तर जामवरती चढायच्या जा म्हणलं तर जो त्यांना दिसत असेल इकडे जायचं रस्ता आहे ना, सीडी आहे ना, दगडावरनं आपण चढायला गेले करून। पब्लिक थोडं ढिली पडत आहे बस, नाही तर अजून कुठे वरतलेलं असतं। आपला एक माणूस तर वरतीच आहे ऑलरेडी। चलो कैसा लग रहा है आपको पैसा फर्स्ट टाइम चढ़ के? मतलब बता नहीं सकता, बता नहीं सकता बस। और एक देखो केदारनाथ का डोंगर चढ़ रहा गाइस आपण पोहोचलायत, म्हणजे आता थोडंच वरती आहे बघू शकतो तुम्ही। इकडनं पुढे वाटतं सीडी आहे, पण फर्स्ट टाइम आपण पण एवढं काय माहिती नाही। मग जाता आता सीन बघा इकडनं वरती कसं आहे, पण कसं चढण्यासाठी एकदम ट्रॅकिंग म्हणजे नेक्स्ट लेवल आहे। म्हणजे सीडी वगैरे काय नसेल, दगड आहेत, दगडावर नसं ग्रीप बनवून चढ लागतं असं बघा, जो की जाम भारी वाटत आहे। भले थकवा वाटत आहे पण तेवढंच मस्त, पण हवा पण येत आहे। चला जाऊ अजून वरती चढू। गाइस फायनली आपण थोडंच आपले ट्रेकिंग बाकी आहे, तर आपण पोहोचले आता। बस थोडंच बाकी आहे, इकडे मस्त बसण्यासाठी आपल्याला वरतीची जागा आहे, तुम्ही बघू शकतात, जो की मस्त हवा पण येत आहे आणि थोडा थकवा पण कमी होत आहे बघून सगळं। पण इकडनं पण रस्ता होते, इकडं माणसं उतरले असं उतरले रस्ता इकडं आपण असं जायचं भारी मस्त त्याच्यामुळे आपण असं बसलेलं आहे। पण थोडं पाणी पिऊ आता इकडे आणि निघू वरती। तिथपर्यंत सबस्क्राईब करून ठेवा आपल्या ब्लॉग चॅनलला आणि चलो आता वरती भेटू। शिवाजी महाराज की जय। गाइस एकदम खतरनाक पडाव आता स्टार्ट झालाय, बघू शकता पूर्ण स्ट्रेट रस्ता, नाही सीडी नाही काय, हे दिले जायला गेलं वरती। आता पाय बाय सरकत आहे, आता आपला महाराज जरा जास्त टेन्शन मध्ये होऊ जाईल। जमतम चढ़ो कसं तरी वरती इधर से चढ़ने का कैसा है गाइस, इसके लिए तो इतना पर चढ़े हम लोग। देखो गाइस जरा चेक करो एक बार, नेक्स्ट लेवलचे सीन वरते आहे ना भाई, काय तो उसला जो की लागलेला आहे त्याला, मला पण काही करेल नाही लागलेलं आहे त्याच्या बाजूला आपण बसून इकडे। तर गाइस आवडते
गाईज आशेरीगडच्या मार्गावर आपण आलेलो आहोत ना. थोडे वरती गेल्यावर आपल्याला असं इकडे हे म्हणजे याला देव सांगतात, तिकडे बघू शकतात कसं हे. इकडे चप्पल काढून जायचं थोडं जंगलात बघू तिकडे कसं दरवर्षी वाटते फोडायलाच लागतं. हे बघा हे खूप जुने आपली खूप जुनी पद्धत म्हणजे याला सांगतात असं. खूप जुन्या याच्यामध्ये आहे. आता देव सांगतात आपला आशेरीगड म्हणजे इकडचं जो असेल काय त्याच्या मला पण एवढं प्रॉपर माहिती नाही, बट आहे हे असं म्हणजे देव सारखं म्हणजे देवाच्या सारखं आहे तर आहे. नंतर तुम्हाला सांगतो मी काय ते. अजून आपल्याला वरती भेटेल, अजून काय काय असं म्हणजे बघायला भेटेल. बघू शकता तसं हा पूर्ण म्हणजे इकडे बघा अगरबत्ती वगैरे पण पेटवलेली आहे. इकडे नारळ पण फोडलेलं आहे. इकडे दररोज म्हणजे नारळ फोडायलाच लागतं वाटतं असं काय ते काय गडावर जळायचे बाकी आपण मी सुद्धा हे तुम्हाला दाखवून टाकतो असं बघू शकतो. मागचं बॅग मग ते मस्त वाटतं असं सीन इकडचं असं सीन आहे. तर आपण पण इकडे आता पाया पडू आणि अजून गडाला चढायला सुरुवात करू आपण. चला जाऊ वरती आता. गाईज बघू शकतात पूर्ण स्ट्रेट माणसं आपल्या इकडे झगडा करता कसं चढायचे ते पूर्ण स्ट्रेट. आता पूर्ण 90 डिग्रीवर चढायचं. 90 डिग्री नाही पण आहे. आता हे लोक चढायचे टेन्शन इकडे पूर्ण स्ट्रेट आहे आणि आपला एक माणूस इकडे याच्यावरती बघा कॅमेरा एवढा आहे पण तिकडे तर दिसतं हा इकडे काळा काळा तिकडे बसून आहे. तर चला जाऊ आता वरती. पहिली गुफा दिसल्या बघू शकतात याच्यातल्या जे पूर्वीच्या काळामध्ये याच्यामध्ये काहीतरी राहत असेल. इकडे काय राहण्याची काय असेल एवढं प्रॉपर काय माहिती नाही, बट मोठी पूर्ण इकडे डोंगर दरी आहे त्याच्या याच्यामध्ये खालतीच आतमध्ये जाण्याचा हा आहे. असं खूप काही काही याच्या आशेरीगडवरती असं एक एक ठिकाण आहे. एक एक इकडे तसे आहेत जो की खूप जुन्या काळाचे आहेत. ते बघून आपल्या मनाला पण थोडं शांती वाटते. काय वेळ आपले महाराजांचे काळे असं काय काय होतं आपल्या इकडे जो की आता आपल्याला बघायला भेटत आहे. तर जेव्हा आता वरती इकडचा सीन बघा. ओ गाइस ऐसा चढ़ना पड़ता है जो कि नहीं मान रहे थे चढ़ने को लेकिन केलं त्यांना म्हणजे हे केलं काय वरती थोडंच बाकी आहे चढायला लागेल. त्यांची चप्पल माझ्या हातामध्ये गाइस फायनली गडचा हा मेन ट्रॅक सीडी भाई. ही सीडी आहे जो की हर एक यूट्यूब चॅनल मी सर्च करतो ती सीडी दाखवतात. फायनली ह्या सीडीवरती आज आपण आल्यात बघू शकतात बाई. वरतून पाणी पडत आहे ते बघा खालती आणि जाऊ असं वरतीच पकडून पकडून ना कारण पूर्ण स्ट्रेट आहे बघू शकतो. जाऊ आता वरती. ट्रेकिंग एक पीछे पडलं सेंटर केलं आपल्याने इकडे वरती. महाराजच्या गडावरती एंटर केला पाण्या जाण्यासाठी बघ मस्त काय तुम्ही बस सीनच बघत राहा बस दुसरा काही नाही मी. कहाँ है देखो टॉप ऊपर रहता है टॉप पे रहता है. गाइस फायनली अर्ध्या रस्त्यामध्ये पोहोचले आपण. अजून थोडाच आपला रस्ता बाकी आहे करणं जो कि रस्ता था कंप्लीट करो ब्लास्ट को. चलो भाई कैमरा मैन नहीं अपने पास तो कैमरा मैन ऐसा बुलाना पड़ता है कहाँ कहाँ से जो भी अच्छा लगता है ऐसा कोई हाथ में कैमरा पकड़
पकड़ के कोई वीडियो शूट करता होगा. चलो. गाईस फायनली आपण वरती पोहोचल्यात. हे बघू शकता तोप आहे इकडे कसं शिवाजी महाराजांचे काढतलं असं पूर्ण मस्त. हेच बघण्यासाठी एवढे वरती आपण आले. अजून तर खूप काही काय त्याच्या मागे बघण्यासारखं. ते आपण तिकडे पण जाऊ, पण आता पहिले हे बघू. ते सगळं फोटो हे सगळं एक्सप्लोर करू. आता पुढे पण तिकडे पण पाण्याचे आहे तिकडे पण तुम्हाला दाखवू. तर पहिले फोटोशूट करू, भेटू आपण. गाईज मंदिर तर आपल्या अजून लांब आहे खूप. तिकडे मेन सगळं तिकडे आहे अजून. पण जे जे तुम्हाला मध्ये मध्ये दिसत जात त्याचे तुम्हाला सांगत जात एक्सप्लोर करत जात आहे. तर आपण जेव्हा तिकडे मंदिर आहे तिकडे तिकडे खूप मस्त मस्त सीन आहे. शिवाजी महाराजांचं फर्स्ट टाइम असं का आपण म्हणजे बघितलं आहे, जे की मला खूप मस्त वाटत आहे. का एवढे जुन्या काळातली पद्धत म्हणजे अजूनपर्यंत इकडे व्यवस्थित ठिकाणी आहे. बरोबर सगळं ते बघून म्हणजे खूप चांगलं खूप छान वाटत आहे. आता जाऊ तिकडे आणि तुम्हाला पण दाखवतो. मी पण बघतो. बाय. भारी सीन. चला तिथपर्यंत तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब ठोकून आपल्या चॅनलला. तर चला जाऊ. अजून बघू शकता सीन इकडे मस्त असं वरती आपला हा आशेरी गड जो की नेक्स्ट लेवल. तर चला वरती जाऊ. वरती म्हणजे मंदिराजवळ जाऊ. मंदिर दाखवतो तुम्हाला. इकडे मंदिर मस्त. पाय पाय पडले तो पण इकडे फोटो काढले मस्त बघितलं मस्त वाटलं. तर जो अजून खालते सगळे इकडे प्राचीन काळात जे पूर्वज आपले होते ते तलाव सारखं होते तिकडे. म्हणजे पहिले पाण्याचे साठा करून तिकडे पाणी प्यायचे असं तसं खूप इकडे आहे. काय काय मला एवढं माहिती नाही पूर्ण प्रॉपर, पण तुम्हाला दाखवायची कोशिश करेन मी. त्याच्यावर तुम्हाला दाखवतो मी तिकडे आता जातो. आपण असं इकडे तलाव टाईप काय इकडे भेटलेलं आहे. इकडे पुराने म्हणजे जुन्या काळामध्ये इकडे वाटतं पाणी पिण्याचे काही सोय केली असेल पूर्वजांनी. इकडे बहुत गैप है. और ये हम लोग का महाराज है जो कि बहुत बोखला गया है इतना ऊपर चढ़ के. महाराज हाय करो महाराज. स्विमिंग पूल है. काहीच बघून होतात आपण इकडे दुसरे 2 तलाव इकडे हे भेटलेले आहेत. असे एक ठिकाणावर आहे की कसे रचलेले सारखे आहेत. म्हणजे एक तलाव सारखे तलाव टाईप बनवलेले आहे इकडे बघू शकतात. इकडे आणि हे पण आहे थोडं, तिकडे पण आहे. असं खूप काय काय माहिती नाही. एवढं डीप पण आपल्याला माहिती नाही. इकडे आहे का आपल्या इकडे गडावरती असं म्हणजे पहिल्यांची माणसं जगायची त्यांच्यामध्ये राहायचं असं तसं.